आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याविषयी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठी माहिती दिली आहे. देशमुख नाराज असल्याच्या चर्चांवरून देखील पालकमंत्री गोरे यांनी उत्तर दिलं. यावेळी सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे यांची उपस्थिती होती. आम्ही सगळे एकत्रित भेट होतो असं देखील गोरे म्हणाले. बघा काय म्हणाले जयकुमार गोरे. आता मी सांगतो, मी आपल्याला आजही सांगतो आणि अगोदरही सांगितलंय, या शहरातले तिन्ही आमदार सक्षम आहेत. सुभाष बापू सिनियर आमदार आहेत, सिनियर मंत्री आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. विजय मालक सिनियर आमदार आहेत, तेही भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. पालकमंत्री म्हणून काम केले, मंत्री म्हणून काम केले. देवेंद्रजी नगरसेवक म्हणून काम केलं. आता आमदार म्हणून खूप चांगलं काम करताना आपण सगळेजण पाहताय. त्यामुळं त्या तिघांनी एकत्र असणं किंवा माझ्या बैठकीला असं कोणी सांगितलं. तिघांनी मिळून माझं पालकमंत्री म्हणून स्वागत पहिल्या दिवशी केलं तेव्हा तिघही होते. त्यानंतर जेव्हा जेव्हा कधी आम्हाला आवश्यकता होती तेव्हा सगळेजण आम्ही एकत्र होतो. जेव्हा कधी आमचे शहराच्या विकासाचे निर्णय घ्यायचे तेव्हा आम्ही एकत्र बसलो, चर्चा केल्या आणि चर्चा करून आम्ही निर्णय घेतले. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं तसं नाही. त्यामुळं मी आजही सांगतो, आत्ताच मी विजय मालकांचा इथं कार्यक्रम करून आलो. त्यांचाही कार्यक्रम विकास कामाचे चालू आहेत, त्यांचे बाकीचे कार्यक्रम चालू आहेत. त्या दृष्टीनं बापूंच्या कार्यक्रमात व्यस्त होते. तिथून त्यांना जवळ होते, या म्हणलं ते आले. आणि आता तुम्हाला इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर नाही, त्या शहराच्या विकासाचं एवढं मोठं काम उभं राहतं. हे तिन्ही लोकप्रतिनिधी काम करतायत म्हणून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं प्रत्येक कामाचा पाठपुरावा केलेला आहे. म्हणून विमान चालू झालं, म्हणून पाणी पुरवठा पूर्ण झाला, म्हणून स्वच्छतेची कामं होत आहेत, म्हणून आपण बघतो की पाणी पुरवठ्याची कामं मंजूर होत आहेत, म्हणून IT पार्क मंजूर झालं. त्याला कारण आहे की सगळ्यांनी संयुक्त काम केलं.